मंडळ, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशात तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आमच्याकडचा आज फायनली आज सकाळचा पाऊस थांबलेला आहे. म्हणजे रात्रभर पाणी आलेलं आहे आमच्याकडे. आणि माझी दीदीने इकडे कपडे टाकत आहे, कारण की काल दिवसभर पाऊस होता आणि रात्रभर पाऊस होता, तर आमचे कपडे नाही सुकले आहेत. आणि मी काल आंघोळ नव्हती केली, हातपाय धुतले होते. आणि आमच्या इथं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की ज्वारी होती, तर त्या ज्वारीला ना कीड लागलेले होते. तर आता माझी मम्मी करत आहे ज्वारी साफ. हे बघा यांच्यावरती किती आहेत बारीक बारीक. हे झालेले साफ केलेले आहे पूर्ण. तर मी झालो आहे फ्रेश, आता घरामध्ये आलो आहे आणि मम्मीने बनवले पोहे. तर आता आपण पोहे खाऊया. इकडे पोहेची प्लेट रेडी आहे. तर मी आता पोहे वगैरे खातो आणि परत व्हिडिओला जॉईन करतो. तर मी आणि पप्पा आलो आहे गावामध्ये. आम्हाला रिचार्ज करायचं होतं, कारण की मी जे रिचार्ज केलं ना त्याच्यामध्ये ना 2 GB भेटत आहे. तर मला ब्लॉग अपलोड करायला जरा प्रॉब्लेम होत आहे. तर आता मी आलो गावामध्ये. पप्पा आणि हे पावसामध्ये बघा पूर्ण कसं दिसतं इकडे. तर मी थांबलो आता. गोल्डीसाठी टमाटर घ्यायचे होते, तर इकडे भाजीपाला दुकाने पप्पा घेतात गोल्डीसाठी टमाटर. तर यांच्या दुकानाचं काम चालू आहे म्हणून यांनी ना पूर्ण दुकान ओपन केलेलं आहे समोरून. आणि स्टाईल बसवली या साईडला. बघा इकडे पूर्ण ओपन यांच्या दुकानाचं चालू आहे आता काम. किराणा होता, किराणा वगैरे सर्व. तर झाला आहे. रिचार्ज पण केला आहे फोनमध्ये आणि टमाटे वगैरे घेतली गोल्डीसाठी. आणि आता आम्ही निघलो आहे घरी. तर आज ना आम्ही पायी चालू आहे, कारण की घराच्या समोरचा जो रस्ता आहे ना तो जरा खराब राहतो. जरा गाडीचा म्हणजे घाला रस्ताच नाही राहत, पूर्ण चिखल होऊन जातो रोडावरती. तर त्यामुळे पप्पानी मी पायी चालू आहे. तरी पण बघून मी किती खराब आहे इकडं. तर आता भेटतो आम्ही तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन. तर पप्पा मी आलो आहे घरी आणि मी आणलं आहे हे पेन्सिल आणलेलं आहे. आमचे जे वरचे पत्रे आहेत ना तुम्हाला दाखवून देतो डायरेक्ट आता. तुम्हाला आता तुम्ही बघित असेल ते किती चपलेली आहे. तर ते ना फुटलेले आहेत पत्रे, म्हणजे असे त्याला डच्चू लागलेले आहेत. तर आता हे लावायचं आहे मला त्याला. तर मी आता घरावर चढणार आणि लावणार आहे. आणि दीदीसाठी आणलं आहे मी मिसळ आणलेली आहे. दीदी खात आहे मिसळ. पप्पा बसून आहे तिकडे. आणि माझी मम्मी आता घराला पोचा मारत आहे. हा जो फॅन आहे ना, या फॅनला पण काय झालं काय माहीत, हा कटकट आवाज करत आहे. मला असं वाटत आहे की त्याचं ना बेरिंग केलेलं आहे. तर मला उद्या जावं लागणार आहे घेऊन आपल्याला. आज तर काही गेलो नाही मी. आज काय बंद आहे महाराष्ट्र. तर आज महाराष्ट्र बंद आहे, त्यामुळे मी काही गेलो नाही आपल्याला. तर उद्या जाऊया आपण. आता ना पाऊस थांबलेला आहे आणि मी हे जे एमसील आणलेलं आहे ना, तर हे मला पत्र्याला लावायचं आहे. तर आता आपण एमसील लावूया. चला आपण आता सर्व मिळून एमसील लावूया. तुम्ही येणार आहे का पप्पा सोबत? नाही, माझे पप्पा तर नाही येणार आहेत. तर मी आता एकटाच जाणार आहे घरावरती आणि लावून घेऊ पटकन, कारण की पाऊस जर चालू झाला तर वाद येऊन जातील, परत घरामध्ये गळणार आहे. तर शिडी घेतली आहे मी. आता जाऊ आपण शिडी घेऊन. ही ना इथे लावायची आहे. तुम्ही बघितलं असेल पहिल्या ब्लॉकमध्ये की मी कशा प्रकारे शिडी लावून वरती चढलो होतो. तर आता एका हातानेच बघा कशी ताकद आहे एका हाताची. तर शिडी लावलेली आहे मी भिंतीला. इथून ना घसराचा भेव लागतो, कारण की मागच्या वेळेस ना इथून मी पडलो असतो खाली, पण पडलो नाही. आता वरती चढायचं आहे. बाप रे बाप, इथून ना खूपच मोठं होल झालेलं आहे. तर हे मला सगळ्यात पहिले बंद करावं लागणार, कारण की इथून ना काही पण आतमध्ये घुसू शकते. पप्पाला कळवावं लागणार आहे. तर मी ना घराच्या वरती आलो आहे. आता आपल्याला लावायचं आहे पत्र्याला. आणि आता बाहेरचा नजारा बघून घ्या इकडून, व्ह्यू कसा दिसतो. तर हे बघा, हे आहेत पत्रे. हे ना इथे चिरलेलं आहे आणि इथे चिरलेलं आहे आणि इकडे पण जरा डावात चिपलेला आहे. म्हणजे बऱ्याच जागेवर हा पत्र चिपलेले आहेत, कारण की याच्यावरती हे जेव्हा विटनचं काम केलं होतं ना तेव्हाचे कसे झाले होते, पण हे आता फुटलेले आहेत बघा. इथे पण फुटलेलं आहे आणि इथे पण, म्हणजे खूप साऱ्या जागेवरती फुटलेलं आहे. तर आता आपण याला एमसील लावूया.
तर मी अशा प्रकारे इथे एमसील लावलेलं आहे, कारण की हे इथंच खराब झालेलं होतं या साईडला आणि या साईडला, आणि याच्या मदत पण लावणार आहे मी. बघा आता खूप सारे आहेत ज्याला मी एमसील लावून घेतलं आहे. मग इकडे पण लावलेलं आहे आणि इकडे पण लावलेलं आहे, आणि सगळ्यात जास्त याला लावलं कारण की हेच जास्त फुटलेलं आहे. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि सगळे झोपलेले आहेत आणि मला लागलेली आहे भूक. तर मी आता जेवण करतो. तर बघू आता मम्मीने काय बनवलं आहे जेवण करायला. तर मम्मीने बनवले आहेत मसाल्याचे वांगे, मी घेतल्यासोबत सलाद, कांदा आणि लोणचं आणि पापड आणि चपाती. जरा भेटतो मी तुम्हाला जेवण करून. माझं जेवण झालं आहे, मी आता जेवण वगैरे करून आलो आहे, कारण की मी आज ना चाय आणि बिस्किटच खाल्ले होते सकाळी, तर मी जास्त काही जेवलो नाही. तर आता मला भूक लागली होती ना, तर मी आता जेवण केलेलं आहे. आणि आता दीदी पण उठलेली आहे. बघा दीदी उठली आणि तिचे केस विचारत आहे. दुपारचा ना म्हणजे पावसाळा लागला तर काही वाटत तर नाही आहे, पण करमत नाही आहे. म्हणजे कसं आहे, मम्मी आणि पप्पा पण झोपलेले आहेत, टी व्ही पण नाही लावू शकत कारण की त्यांना डिस्टर्ब होईल झोपीला. तर त्यामुळे ना दीदी आणि मी ना इकडेच बसू ना बाहेर. आता बाहेरच थोडा टाईमपास करावा लागणार आहे 5 वाजेपर्यंत, आणि मम्मी पप्पा उठले की मग आम्ही फ्री होऊ शकतो टी व्ही वगैरे लावायला. आणि बाहेर मच्छर खूप आहेत, मच्छर पण खूप झालेले आहेत, आणि माशा जे असतात ना आपल्या साध्या, ते माशा पण खूप आहेत. नेरा येऊन जाऊन ना नेरा अंगावरती बसतात. असं वाटते की काय झालं आपल्याला. तुला काय वाटते का? करमतच नाही आहे. परत आभाळ आलेलं आहे. खूप आभाळ आलेलं आहे आणि असं वाटत आहे की परत पाऊस चालू होणार आहे. आणि आमचे कपडे पण नाही सुकलेत अजून. सुकले का कपडे आपले? नाही सुकले अजून कपडे. काहीच नाही करमत आहे. तर बघू काहीतरी टाईमपास. मला कंटिन्यू काय दाखव, बाहेरचं काही बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला व्ह्यू दाखवू का? चला तुम्हाला व्ह्यूज दाखवतो मी आता बाहेरचा. खूप आभाळ आलेला आहे इकडे बघा. असं वाटत आहे की तिकडे कोणी स्केच पेनने कलर दिला का ढगाला. आणि ऊन पण तपत आहे आता. तर आता मी बाहेर बसून बोर होत होतो. तर आता ना जरा इंटरेस्ट आला आहे. कसं माहिती आहे का, जरा हवा पण सुटली आहे आणि ऊन पण तपत आहे. तर आता जरा करमत आहे आम्हाला, कारण की आतापर्यंत वातावरण एकदम शांत झालं होतं, की असं वाटत होतं काय होते काय माहीत. आणि आता ना आभाळ पण जरा मोकळं झालेलं आहे. माझी दीदी बघ कशी बघते चुपचाप. दीदीला पण नाही करमत आहे, कारण की तिच्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती, तर तिने मोबाईलला चार्जिंग लावलेलं आहे. माझा पण चार्जिंगलाच होता, तर मी ना झोपेतून उठलो ना तर लगेच चार्जिंगचा मोबाईल काढून टाकला आहे, कारण की लाईट चालू बंद होत होती, त्यामुळे मी लवकर काढला. आणि आता आभाळ बघा किती ओपन झालेलं इकडे. आणि आता ऊन पण तपलेली आहे, जरा डीम आहे, म्हणजे अशी एकदम झाकणी झालेली आहे. हे बघा इकडे दिसते तुम्हाला साईडला ऊन, म्हणजे कमी जास्त होत आहे ऊन. तुला काय वाटते दीदी, पाणी येणार आहे का आज? काय माहिती नाही, पाण्याचं काय सांगता येते का, येईल नाही येईल. कारण की आभाळ आलं होतं, आता परत ऊन आली. येऊ शकते ना, म्हणजे संध्याकाळपर्यंत मोसम कसं आहे, चेंजिंग होते ना. काय माहिती आता, कारण की ऊन खूप तपत आहे ना, तर काही माहिती नाही. कारण की आभाळ असं वाटत नाही की पाऊस येणार आहे म्हणून, कारण की आभाळ मस्तपैकी निळं दिसत आहे. पाणी याचं असलं तर आभाळ असं काळा होऊन जाते मस्तपैकी. पण आता ना मस्त आभाळ खुललं आहे आणि पाणी पण बंद आहे, आणि ऊन पाकरी तपली आहे, सनसून ऊन तपली आहे उन्हाळ्यासारखी. एकदमच जसं की काही डिस्को लाईट लावलेलं आहे असं वाटत आहे. कधी पण आभाळ येतो आणि कधी पण पाऊस येऊन जातो. ते आहे ना, काय ते म्हणजे उन्हाळ्यात निघत होतं का हिवाळ्यात होतं ते काय माहिती नाही. म्हणजे एकाच ऋतूमध्ये उन्हाळा पण, पावसाळा पण, आणि हे ते निघालं. उन्हाळ्यामध्ये ते व्हिडिओ व्हायरल झाले होते, तशा प्रकारे बोलतोस का? अधूनमधून उन्हाळा, ढगाळा, काय पावसाळा, असं काहीतरी होतं ना. हां होतं असं असेल तसंच आता. आहे हे वातावरण. हां तसंच आहे आता. पण आता पुढे कसं प्रकारे वातावरण होणार आहे काय समजत नाही, कारण की झाडं खूप कमी झालेली आहेत आहे ना. झाडं खूप कमी केले ना आपल्या इकडचे. आता आमच्या इकडे रोड बनला ना नवीन, तर त्याचा रोडावरती रोडावर गाय आपल्या यूट्यूब चॅनलवाल्याला हे दाखवू रोड. अरे यार रोडावर जायला नाही पुरत, कारण की इकडून रस्ता बंद झालेला आहे आणि तिकडून बी रस्ता खराब आहे. नाही मम्मी पप्पा उठल्यावर परमिशन घेऊया, नंतरला जाऊ आपण. असंच जाऊ मग तिकडे धम्मकोटीच्या साईडला.
ते काय म्हटलं बोल. तर आता झाली आहे रात्र आमच्या इकडे. बघा आता एकदम अंधार झालेला आहे आणि पप्पा पण उठलेले आहेत. पप्पा उठलेले आहेत संध्याकाळी 5 वाजता उठले आहेत आणि मम्मी पप्पा म्हणजे सोबतच उठले मागं पुढे. आणि माझी ती बघत आहे इकडे फोन बघत आहे. पप्पा बघत आहेत पिक्चर, लोहा मूवीज आहे वाटते. आणि माझी मम्मी करत आहे इकडे स्वयंपाक. मम्मी आज काय करणार आहे जेवण? तर आज वरण आणि भात करणार आहे मम्मी. तर जसं की दीदीनं सांगितलं होतं की डाईज आणि वाईज तो गेम जो आहे ना तो आम्ही खेळणार आहे. पण आमचं खेळायला आता टाईमच नाही भेटला कारण की उद्या करायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही आज काही केलं नाही. आहे ना दीदी? बोल ना जरा. उद्याच्या ब्लॉगमध्ये बनवूया आपण तो खेळूया. तर आम्ही ना तो गेम ना उद्याच्या ब्लॉगमध्ये बनवणार आहे कारण की आज ना राहू दे आता. उद्या करायचं होतं तर उद्याच करू आता आपण. सामानच ते आणलं ना मॅगी वगैरे, तर काय त्या गेममध्ये काय करा. तर आम्ही आता उद्या सामान आणणार आहे, मॅगी वगैरे अजून काही जे काय आणेल ते. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही आमचा गेम डाईस. हां समजलं ना तुम्हाला दीदी काय बोलत आहे. आणि माझे पप्पा पण आज पण पप्पाला सुट्टी होती. काय होतं आज म्हणजे आज ना आज महाराष्ट्र बंद आहे ना. हां आज महाराष्ट्र बंद आहे ना, ते जंतर मंतरचं काहीतरी चालू आहे. तर त्यामुळे ना आज माझ्या पप्पाला पण सुट्टी होती. पप्पा तुम्हाला उद्या काम आहे का मग? काय काम आहे म्हणजे तर माझ्या पप्पाला उद्या काम आहे. मला नाही वाटत म्हणजे म्हणजे आजच्या अगोदरला दिवस होता ना काल, म्हणजे तरी मंगळवारचा दिवस. तर त्या दिवशी माहिती आहे का काय झालं, खूप पाऊस होता ना इकडे. तर पप्पांच्या ठेकेदारांचा फोन आला की आजच्या दिवस राहू द्या, पाऊस खूप आहे. आणि पप्पाला कुठं जायचं आहे? पप्पाला जायचं आहे शेगावजवळ. म्हणजे अकोला ते शेगाव जवळपास खूप किलोमीटर आहे. मला पण नाही माहिती किती दूर आहे तर खूप लांब आहे. आता पप्पा बघत आहेत माझे टी व्ही. तर मम्मीचा स्वयंपाक झालेला आहे, मम्मीने केलेला आहे डाळ आणि भात. तर मला लागलेली भूक, तर मी आता जेवण करतो. तर मम्मीने केलं आहे डाळ आणि भात, तर मी आता जेवण करतो. जेवण खूप भूक लागली होती जोरदार एकदम. तर जेवण वगैरे झालं आहे. तर आता मला टाकायचं आहे बिछाना, म्हणजे हा जो पलंग आहे ना दीदीला झोप येतात तर लवकर दीदीला टाकून देत आहे मी. तर बाहेर ना खूप मस्त हवा आलेली आहे, म्हणजे थंडीगार हवा सुटलेली आहे. तर आता मी आता बाहेर आलेलो आहे आणि माझे पप्पा ना यांची सोय करत आहेत कारण की हे दोघांना भांडण करतात. एका पलंगवरती बसले की बघा आता हा बैल बसतो याच्यावर. तर मी ना घराच्या आतमध्ये आलो आहे कारण की बाहेर मच्छर पण आहेत आणि हवा पण आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर चॅनलवरती नवीन असेल ना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सगळं करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.